नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चैतन्य करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। याआधी मित्रांनो आपण काळखाम या टॉपिकवर आधारित पंडित राणे सरांच्या पुस्तकातले काही उदाहरणं आपण बघितले। त्याचाच पुढचा भाग, नमुना बीचा पुढचा भाग आज आपण पाहणार आहे। इथं आपल्याला जो उदाहरण दिलेले, एक काम 60 दिवसात पूर्ण करतो। एकटा अ ने 15 दिवस काम केल्यानंतर एकटा ब ने उर्वरित काम, इथे काय म्हटलंय, उर्वरित काम 30 दिवसात पूर्ण केले तर दोघे मिळून ते संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करतील। मित्रांनो, आपल्याला कोणाचं काम दिलेले, अचं काम। जर अचं काम दिलेलं असेल तर आपण काय करू शकतो, अचे 15 दिवसाचे कार्य, 15 दिवसाचे कार्य, आणि 15 दिवसात किती कार्य केलेलं असेल, 60 पैकी 15 खेळणे त्याने बनवले असतील। असं म्हणा की 60 पैकी 15 खेळणे त्याने बनवले, बरोबर। मित्रांनो, मग त्याचं शिल्लक काम किती आलं। समजा आपण इथे म्हटलं शिल्लक काम जर अ 60 पैकी 15 खेळणे बनवतोय म्हणजे 15 दिवस काम करतोय, तर उरलेलं काम किती म्हणजे शिल्लक काम किती, 45/60 काम उरलेले। उर्वरित काम कोण करतो, उर्वरित काम ब करतो। मग ब ला जर कधी ते उर्वरित काम करायचंय, उर्वरित काम 30 दिवसात पूर्ण केले तर दोघे मिळून, म्हणजे कोणी केले, ब ने। मग ब ने किती काम केलं, ब चे पूर्ण काम, ब च पूर्ण काम किती होतं, 45/60 बरोबर 30 दिवस। हा भागतोय, पुढे जाताना गुणाकारात घेऊन जा, हा वर आहे, आपल्या भाषेत खाली घेऊन जा। म्हणजेच काय आलं मित्रांनो, 30 गुणिला 60 भागीला 45। कशाने भाग दिलेला, याला भाग दिला तर आपण 15 दुने 30, 15 त्रिक 45, परत 3 1 3, 3 दुने 6, बे दुने 4, ब चे पूर्ण काम 40 होतं, ब चं पूर्ण काम 40। इथून तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, इथून जर आपण विचार केला, अ बरोबर 60 दिवस, ब बरोबर 40 दिवस, दोघांचा एलसीएम काढा। दोघांचा एलसीएम किती येणार आहे, 60 आणि 40 चा जर आपण एलसीएम काढला मित्रांनो, 10 सके 60, 10 चोके 40, दोनाने भाग दिला, बेत्रिक 6, बेदुने 4। इथून काय करा, 3 दुने 6, 6 दुने 12, 12 10 10 120 आला यांचा एलसीएम म्हणजेच प्लस आहे। समजा 120 आला तर या दोघांनी मिळून कमीत कमी 120 खेळणे बनवले। किती खेळणे बनवले, 120 बनवले। मित्रांनो, 60 दिवसात 120 बनवतो तर एका दिवसात किती बनवेल, एका दिवसात। मग अने 6 दुने 12, एका दिवसात तो 2 बनवेल, म्हणजे 60 दिवसात म्हणजे 120 खेळणे तो बनवून टाकेल। 4 त्रिक 12 म्हणजे 3 दिवसात ब पूर्ण करेल। एका दिवसाचा विचार केला तर अ एका दिवसाला 2 खेळणे बनवतो, ब एका दिवसाला 3 खेळणे बनवतो। या दोघांनी मिळून, काय प्रश्न आपल्याला, दोघे मिळून ना, या दोघांनी मिळून एका दिवसात 5 खेळणे बनवून विचारलं काय तुम्हाला की या दोघांनी मिळून 120 खेळणे मग किती दिवसात बनवतील। समजा आपण इथे लिहिला 120 छेदात अ अधिक ब म्हणजेच 120 छेदात दोघांचं कार्य आलं 5, 5 1 5, 5 दुने 10, उरले किती 2, 5 चोक 20 म्हणजे किती दिवस, तर उत्तर होतं मित्रांनो 24 दिवस। हे दोघे मिळून कमीत कमी किती दिवसात पूर्ण करतील, तर दोघे मिळून 24 दिवसात ते पूर्ण करतील। पुढचा प्रश्न जो दिलेला आहे, सेम मागच्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे। एक काम 40 दिवसात पूर्ण करतो। एकट्या अने 10 दिवस काम केल्यानंतर एकटा बने उर्वरित काम 18 दिवसात पूर्ण केले तर दोघे मिळून ते संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करतील। काय दिलेलं आहे त्यांनी, परत आपल्याला उर्वरित काम दिलेलं आहे। उर्वरित काम ब 18 दिवसात करतो, 40 दिवसात पूर्ण करतो, अचे 10 दिवसाचे काम, अचे काम। मित्रांनो, जर कधी 40 दिवसात करतो पण त्याने 10 दिवस काम केलं, बरोबर। मग शिल्लक काम किती राहिलं, शिल्लक काम इथं आपल्याला उरलेलं होतं, शिल्लक काम
हा जर कधी 40 पैकी 10 दिवस काम केलेलं आहे तर उरलेलं काम किती आहे, म्हणजे 40 पैकी 30 काम शिल्लक होतं. ब चे पूर्ण कार्य, ब चे पूर्ण काम, ब च पूर्ण काम किती, 30/40 बरोबर किती दिवसात करतो तो, 18 दिवसात. म्हणून इथे लिहून घेतला 18. हा इकडं भागतोय, इकडे जाताना गुणाकारात वरचा असेल तो खाली येऊन जाईल. म्हणजेच काय, 18 गुणिला 40 भागिला 30, शून्य कटला, शून्य कटला. पुढे 3 1 3, 3 सके 18, 6 चोके 24. म्हणजेच मित्रांनो ब जो आहे हा पूर्ण काम किती दिवसात पूर्ण करतो, 24 दिवसात पूर्ण करतो. परत तेच अ आणि ब दोघं मिळून ते किती दिवसात पूर्ण करतील. अ किती दिवसात करतो, 40 दिवसात. ब किती दिवसात करतो, 24 दिवसात. 24 आणि 40चा जर लसावी आपण काढला, 40 आणि 24 यांचा लसावी काढू. सरळ 8 ने भाग जातोय, देऊन टाका. 8 पंचे 40, 8 त्रिक 24. बरोबर. आता यांचा जर आपण गुणाकार केला तर किती येतात, 3 5 15, 15 8 20 असे. म्हणजे याचा LCM म्हणजे लसावी आला तो म्हणजे 120. आता सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, की या दोघांनी मिळून कमीत कमी 120 खेळणे बनवले. किती खेळणे बनवले, 120. जर हा 120 खेळणे बनवत असेल तर 40 दिवसात 120 म्हणजे एका दिवसात किती, परत एक दिवस, 4 त्रिक 12, एका दिवसात किती बनवे, 3 बनवेल. याचा विचार केला तर किती, 24 5 20 असेल. हा एका दिवसात किती बनवेल, ब एका दिवसात 5 खेळणे बनवतो. दोघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील मित्रांनो, दोघं मिळून ते काम किती, एका दिवसात 8 खेळणे बनवतील. हेच जर कधी आपण 120 खेळणे अ आणि ब ला जर कधी बनवायला सांगितले तर दोघे मिळून 120 भागिला 8, 8 1 8, 8 1 8. उरला किती, 4. उरला 4 म्हणजेच 8 पंच 40. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, तर दोघे मिळून ते काम 15 दिवसात पूर्ण करतील. बावड्या, आता हा पुढचा प्रश्न. याच्यात काय दिलंय, गोपाळ व सुरेश एक काम अनुक्रमे 30 दिवसात करतात व 20 दिवसात पूर्ण करतात. हे दोघं मिळून अनुक्रमे 30 दिवस आणि 20 दिवसात पूर्ण करतात. गोपाळने काम करण्यास सुरुवात केल्यानंतर 5 दिवसानंतर सुरेश या कामात सामील झाला, तर उर्वरित काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील. बावड्या, आता लक्षात ठेव, कोण काम करतंय, गोपाळ. समजा आपण लिहिला गोपाळ. दुसरा कोण आहे, सुरेश. आपण काय करतो आतापर्यंत, दोघांचं काम लिहून घेऊ. 30 आणि 20. गोपाळ 30 दिवसात पूर्ण करतो, सुरेश 20 दिवसात पूर्ण करतो. दोघांचा लसावी काढा. 30 आणि 20चा लसावी काढला तर किती, सरळ 10 ने भागून टाका. 2 त्रिक 30, 2 दुने 20. आता लसावी किती, 3 दुने 6, 6 10 60, 60 होता त्याचा लसावी. मग आता हे दोघं मिळून कमीत कमी 60 खेळणे बनवतात. मग 60 खेळणे बनवायला गोपाळ 30 दिवसात 60 बनवतो, सुरेश 20 दिवसात 60 बनवतो. मग हे एका दिवसात, समजा आपण 1 दिवस लिहिला तर एका दिवसात गोपाळ किती बनवतो, 30 दुने 60. सुरेश किती बनवतो, 20 त्रिक 60. पण भाऊ, आता काय सांगितलं त्यांनी, आपल्याला आता सांगितलं की 5 दिवसानंतर सुरेश या कामात सामील झाला. 5 दिवसापर्यंत कोण काम करत होतं, एकटा गोपाळ करत होता. मग गोपाळचे जर आपण सरळ या, गोपाळचे 5 दिवसाचे काम, 5 दिवसाचे काम, तो एका दिवसात किती करतो, 2. 5 दिवसात किती करेल, 5 दुने 10. म्हणजे जेव्हा गोपाळ 10 काम करून झालेलं होतं तेव्हा कोणाला, सुरेश त्याच्या सोबत आला. मग शिल्लक काम किती राहिलं. आता इथं आपण जर विचार केला, शिल्लक काम, एकूण खेळणे बनवायचे होते 60, पण बनवायचे 60, बनवले गेले किती, पहिले 5 दिवस गोपाळ आधी आला होता ना कामाला. मग त्याने किती बनवले, त्याने ऑलरेडी 10 खेळणे बनवली होती. आता उरले किती,
उरलेले खेळणे होते 50. आता काय विचारतो तो, सुरेश या कामात सामील झाला तर उर्वरित काम किती होतं? 50 खेळणे बनवायचं. दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? दोघे मिळून म्हणजे हे 50 काम हे दोघं मिळून जर कधी करतील, म्हणजे गोपाळ आणि सुरेश हे जर कधी दोघं मिळून त्या ठिकाणी करतील, तर दोघं मिळून एका दिवसात किती करतात रे? 5 जर कधी काढलं तर इथं 50 भागीला 5, 5 1 5, 5 1 5, झपकन उत्तर मिळेल आपल्याला 10 दिवस. समजलं का बावड्या? हे देतं उत्तर बावड्या. पुढे बघू मग आता आपण. अ आणि ब एक काम अनुक्रमे 20 दिवसात व 12 दिवसात पूर्ण करतात. अ ने काम करण्यास सुरुवात केल्यावर 4 दिवसानंतर ब त्या कामात सामील झाला तर दोघे मिळून उर्वरित काम किती दिवसात पूर्ण करतील? काय काढायचं आपल्याला? उर्वरित काम काढायचे. पहिले आपण लिहू अ आणि ब. अ किती दिवसात करतो? 20 दिवसात. ब ला किती दिवस लागतात? 12 दिवस. परत तिथंच या 20चा आणि 12चा जर मित्रांनो सरळ तुम्हाला दोघांनी भाग जाणारी संख्या माहिती असेल तर त्याला भाग देण्याची लसई काढण्याची गरज नाही. आपण काय करू शकतो, एखाद्याला वाटलं सर सरळ 60 येईल, लिहून टाका 60, काय होतं त्याचं? नाही वाटलं तर 2 भाग द्या, 4 भाग द्या. 4 पण जातोय, 4 पंचे 20, 4 त्रिक 12, 3 पाचे 15, 15 चौके 60. याचा लसावी आला 60. म्हणजेच मित्रांनो कमीत कमी किती दिवसात काम करतो? 60 खेळणे बनवायचं तो काम करतो. मग 20 दिवसात 60 बनवतो, एका दिवसात किती बनवेल? एका दिवसात 20 त्रिक 60 बनवेल. ब एका दिवसात किती बनवेल? 12 दिवसात 60 बनवतो, तर एका दिवसात किती बनवेल? एका दिवसात बने बनवले 12 पंचे 60. मग आता आपल्याला कोण काय विचारलं? सुरुवात केल्यानंतर अने कामाला सुरुवात केल्यानंतर 4 दिवसानंतर ब आला. 4 दिवसापर्यंत अने काम केलं असेल ना. मग अचे 4 दिवसाचे काम किती? 4 त्रिक 12. मग अने जर 12 काम केलं तर आपल्याला माहिती आहे आता शिल्लक काम म्हणजे उर्वरित काम आपल्याला करायचंय. शिल्लक काम किती उरलं? 60 बनवायचे होते, त्याच्यापैकी 12 तर बनवून टाकले. मग उरले किती? उरले इथं आपल्याला 48 खेळणे बनवायचे. बरोबर. भावड्या आता हा 48 खेळणे कोण कोण बनवेल? अ आणि ब दोघे मिळून बनवतील. मग समजा मी इथं लिहिला 48, हाला अ हाला ब, तर दोघांनी मिळून आता ते किती? दोघं मिळून एका दिवसात 8 बनवतील. तर हे 48 खेळणे बनवायला त्यांना किती दिवस लागतील? 8 1 8, 8 6 48, 6 दिवसात ते उर्वरित काम पूर्ण करतील. किती दिवसात? 6 दिवसात. धावड्या पुढचा प्रश्न मोठा आहे, घाबरायचं नाही. ज्या पद्धतीत आपण सोडवत आलो ना त्याच पद्धतीने तो बी सोडून दाखवेल. काय म्हणतोय आता तो? अ एक काम 15 दिवसात तर ब तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. ते काम एकत्र करण्यास दोघांनीही सुरुवात केली, परंतु 6 दिवसानंतर अ काम सोडून निघून गेला. तर उर्वरित काम एकटा ब किती दिवसात पूर्ण करेल? पद्धत बदलायची नाही बावड्या. आपल्याला काय करायचंय? जसेच्या तसे उदाहरणं सोडवायची. बोललोय ना की एकाच पद्धतीने सोडवेल, पुरे एका पद्धतीने सोडवू आपण. इथं दिलेला अचं काम लिहू आपण. अचं काम लिहिलं की ते 15 दिवसात करतो. ब किती दिवसात करायचा? ब 20 दिवसात करायचं. चल तर मग आपण काय करायचो आतापर्यंत? यांचा लसावी काढायचो. बोललोय मी जर डायरेक्ट संख्येत असेल तर लिहून टाका. इथे येतो डायरेक्ट 60. नाही आला तर मग आपल्याला माहिती आहे 15 आणि 20 लसावी काढता कसं? 5 त्रिक 15, 5 चौके 20, 3 चौके 12, 12 पंचे 60. आला का बावडे 60? बरोबर. आता आपल्याला काय करायचंय ते आपल्याला सांगतात की दोघांनी मिळून एकत्र काम करण्यास सुरुवात केली. मग एका दिवसात अ जर कधी 15 दिवसात 60 बनवतो तर एका दिवसात किती बनवेल? परत एक दिवस. 15 चौके 60 आणि 20 त्रिक 60. आता त्यांचं म्हणणं काय आहे? 6 दिवसानंतर अ सोडून गेला. मला एक सांगा, अ जर 6 दिवसानंतर सोडून जातो तर 6 दिवसापर्यंत दोघांनी काम केलं असेल सोबत, बरोबर.
मग दोघांचे 6 दिवसाचे काम. दोघांचं 6 दिवसाचं काम काय असेल? इथं जर विचार केला तर 6 आणि 1 7, दोघं मिळून एका दिवसात बनवतात 7 खेळणी. तर मग त्याला आता 6 दिवसात त्याला किती खेळणी बनवेल तो? 6 गुणिले 7 बरोबर दोघांनी मिळून केलेले होते मित्रांनो 42 खेळणी. मग आता काय करेल तो? आता 60 पैकी जर कधी 42 खेळणी बनवल्यानंतर अ सोडून गेला. कोण सोडून गेला? अ सोडून गेला. हे पण लक्षात ठेवचं, कधी ब गेला तर ब च पण येईल. मग जर आपण वजाबाकी केली तर किती? 10 मधून 2 गेले, इथं उरले 8, इथं उरला 1, 18. आता आले किती? 18. म्हणजे शिल्लक काम जे होतं ते शिल्लक काम होतं मित्रा, शिल्लक काम होतं 18 खेळणे बनवायचं. उर्वरित काम एकटा ब किती दिवसात करेल? उर्वरित काम म्हणजे शिल्लक काम. मग एकटा ब किती दिवसात करेल? हे 18 खेळणे बनवायला ब ला किती दिवस लागतात? एवढ्या ब करतो रोज 3 खेळणे, आपल्याला किती लागले? मग समजा तो 18 खेळणे 3 प्रमाणे केले तर 3 1 3, 3 सके 18, म्हणजे तो 6 दिवसात ते पूर्ण खेळणे बनवून टाकेल. तर मग तसाच प्रश्न आपण परत एकदा सोडू, पण इथं मात्र प्रश्न थोडा समजून घे बरं. काय दिलेलं होतं? एक काम 40 दिवसात पूर्ण करतो, ब तेच काम 25 दिवसात पूर्ण करतो. ते काम एकत्र करण्यास दोघांनी सुरुवात केली, परंतु 5 दिवसानंतर ब काम सोडून गेला. बावड्या काय दिलं होतं मागच्या याच्यात? अ सोडून गेला होता. आता कोण जातोय रे? आता जातोय ब जातोय. एवढंच बदलले, काय अवघड आहे मग आपल्याला? चल तर मग आपण लिहू. अ 40 दिवसात पूर्ण करतो, ब 25 दिवसात पूर्ण करतो. आता थोडा लसावी मोठा आहे, मग काय करायचं? काढून घ्यायचा लसावी. लसावी काढला, 40 आणि 25 5ने भाग दे. 5 8 40, 5 5 25, 8 पंचे 40, 4 पंचे 20, 200. हे शून्य जसे तसे. मग यांचा दोघांचा लसावी जर कधी भाऊ आला इथं आता 200, तर आपण काय करू? इथं सोपं राहतं. अजून एक गोष्ट लक्षात ठेव, 4 पंच म्हणजे 40 पंचे 200. 0 0 कट केला तर 4 पंचे 20 होऊन जाईल. मग 25 ने केला तर 25 8, म्हणजेच इथं गेला तर 25 8 लिहिता येईल आपल्याला. मग हे मिळालं भाऊ आपल्याला त्याचं 1 दिवसाचं काम. किती मिळालं? 1 दिवसाचं काम. आता काय म्हणतात ते? दोघांनी कामाला सुरुवात केली. मग अ आणि ब या दोघांचं कार्य, अ आणि ब चं कार्य लिहिलं तर किती? 5 दिवसाचे कार्य. अ ब 5 दिवसाचे कार्य. एका दिवसात किती बनवतात ते? 8 5 13. मग एका दिवसात भाऊ तो जर 13 बनवेल तर 5 दिवसात किती बनवेल? 13 5 65. मग आपण इथे लिहून घेतला 65. आपल्याला होती 200 खेळणी बनवायची. या 200 खेळण्यांमध्ये 65 खेळणे बनवल्यानंतर ब ने काम सोडून दिलं. मग कोण काम करेल? हे 65 सोडले तर उर्वरित किती उरले? इथं 10 मधून 5 गेले 5, 9तून गेला तर इथं आला 3, म्हणजे 135 उर्वरित आहे. बरोबर ना? मग उर्वरित कोणाला करायचं? ब सोडला तर ब कशाला येईल तिथं? आता येईल कोण कामाला? ब कामाला सोडून गेला तर उर्वरित काम एकटा, अरे ब सोडून गेला ना, तर एकटा अ किती दिवसात करेल असं पाहिजे होतं. मग एकटा अ किती दिवसात करेल? हे 135 काम बावड्या ब रोज 5 काम करतो ना रे. मग 5 1 5, 5 2 10, उरले किती? 3. ते पण लिहून घेतले तर 5 7 35, अ उर्वरित काम 27 दिवसात पूर्ण करेल. समजलं?